थँक्यू. हॅट्रिक आमदार चषक 2026 टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन जे खरं तर वेळाआधीच उपस्थित आहेत, परंतु मोंडुळकर संघाकरता आपण थोडं थांबलो. केव्हीपी जितेश पष्टे आणि जयेश जाधव जो मोंडुळ हियांश 11 मोंडुळ या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या मॅचचा टॉस करण्याकरता सन्माननीय पाहुण्यांना आदरणीय विपुलजी पाटील साहेबांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते. आपण या टॉस बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला सुभाष 11 खानिवली स्वर्गीय सुभाषदादांच्या नावे हा संघ खेळतोय आणि एका बाजूला आमदार चषक आदरणीय विपुलजी पाटील आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि इथं टॉस केला जातोय. सुभाष 11 खानिवली इज द कॉल आणि तोच आलाय. सुभाष 11 खानिवली ही नाणेफेक इथे जिंकली आहे केव्हीपीसी कांदळी संघ. जितेश पष्टे जो संघाचा कॅप्टन आहे आणि त्याला मिळतंय शीतपेय अर्थातच एनर्जी ड्रिंक. सन्माननीय विपुलजी पाटील साहेब आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल सुभाष 11 क्रिकेट संघ खानिवलीच्या वतीनं आपलं मनापासून आभार. आपण पुन्हा एकदा या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता VIP डायसमधून बसून वळूयात आपण. जितेशजी टॉस जिंकलाय, महत्त्वाचा सामना आहे, 4 षटकांची लढत आहे, इतकं मोठं आयोजन आहे आणि आता प्रेशर आहे कारण हा क्वालिफायरचा सामना आहे. आतापर्यंत जसं आपण म्हणतो ना की पहिली टेस्ट दिली, दिवाळीची परीक्षा देखील झाली आहे आणि आता दुसरी चाचणी देखील झाली, आता ही मुख्य बोर्डाची परीक्षा आहे. काय म्हणाल, निर्णय काय असणार आहे? नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करेन. क्षेत्ररक्षण करणार. आज 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी घेऊन क्रीडांगणाच्या आतमध्ये उतराल? कारण जयेश जाधव देखील मोंडुळ संघ या आधीच्या सामन्यात आपण ताकदीनं लढताना पाहिलाय. या आधीच्या 2-3 मॅचेस ते कंटिन्युअसली चांगला परफॉर्मन्स आहे. त्यांच्या विरोधात खेळत असताना कशा पद्धतीनं सूत्र सजवली जातील? नक्कीच हियांश 11 मोंडुळ संघाची बॅटिंग बघितली तर खूप सुंदर त्यांनी खेळ केला आदल्या मॅचला. पण माझ्या संघातील नवीन प्लेयर गोलंदाज त्यांच्यावर चांगली म्हणजे संघाची अपेक्षा असेल. नवीन गोलंदाजांकडनं फार अपेक्षा आहेत. आपण वळूया जयेश जाधवकडे. जयेश, बॅटिंग आली आहे वाट्याला, टॉस गमावलाय, काय म्हणशील, काय मनामध्ये भावना आहेत? काय नाही, टॉस गमावला, आता फलंदाजी करायला लागेल आणि चांगल्या धावा उभा करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त इथून धावांचा डोंगर उभा करण्याचं जे धाडस आहे ते दाखवण्याचं काम तुम्ही कराल. काय म्हणशील, या मॅचमध्ये या स्पर्धेत क्वालिफाय होणं कितपत इम्पॉर्टंट आहे किंवा तुमच्यासाठी ही स्पर्धा कशा पद्धतीनं तुम्ही पाहताय? याआधी आम्ही हारत आलो, या टुर्नामेंटला क्वालिफाय झालो तर बरं वाटेल, कारण की लोक सुद्धा बोलायला लागलेत का तुम्ही जाता हरून येता, कशासाठी जाता केल्याला, त्यामुळे आता क्वालिफाय व्हायला लागेल. म्हणजे जिथं मी बोलतो ना की परिस्थिती तुमच्या काय म्हणू शकतो की जिथे एखादा सोनार कसा सोन्याची सत्व परीक्षा घेतो, ती चाचणी त्या सोन्याच्या धातूला देखील पास व्हावी लागते, तसं आता गावकरी तुमची सत्व परीक्षा घेत आहेत. तर त्यांना उत्तर म्हणजे ते एक प्रेमापोटी बोलतात, त्यांना उत्तर तुमच्या बॅटनं तुम्ही देतील. थँक्यू. टॉस जिंकला इथे टीम KVPC कांदळी या संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला तो प्रथम गोलंदाजी करण्याचा. अत्यंत महत्त्वाचा आणि क्वालिफायरचा सामना. एका बाजूला हियांश 11 मोंडुळ आणि त्याच्या विपक्षात KVPC कांदळी संघ. थँक्यू. चला कांदळी संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्याल. हा, ते लगेच पोचलेत. फार डिसिप्लिनरी संघ आहे, म्हणजे शिस्तीचं अत्यंत प्रदर्शन करणारा हे क्रिकेटचं विश्व आणि त्या विश्वातील कांदळीकर तुम्हाला सलाम आहे. आणि त्यानंतर 2 बॅटर्स मोंडुळ संघ, आपले 2 फलंदाज आपण लगेचच मार्गस्थ करायचे. हियांश 11 मोंडुळ आणि त्या विपक्षामध्ये KVPC कांदळी. दोन्ही टीमला इथून अनेक शुभेच्छा आहेत. मॅचला होईल सुरुवात. चला, गणपती बाप्पा मोरया. टॉस जिंकलाय कांदळी संघानं आणि निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. अनेक मान्यवर दिग्गज याच स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदरणीय सन्माननीय दमदार आमदार, हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा, सुभाष 11 क्रिकेट संघ खानिवलीची मेहनत आणि त्या मेहनतीचं हे सफल असं झालेलं यश जे प्राप्त झालं. 4 षटकांची लढत आहे, याची नोंद घ्या. पूर्वार्धाकरता आपण करतोय खेळाला सुरुवात.
गोलंदाजी करता मयूर आलेत पहिलं षटक हाताळण्याकरता. मयूर पष्टे पहिलं षटक, जो मात्र येस रफ्तार का राजा म्हणून त्याला संबोधित करावं लागेल. योगेश सराई आणि तुषार भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅचला इथे पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज क्वालिफायरच्या मॅचची सुरुवात करतोय. पहिलाच बॉल आणि अत्यंत विकेटच्या समोर पंच शकील कोटी सर, शानू कुरेशी सरांचं बोट मात्र इथे आकाशाकडे. बॅट्समन आउट. असं सांगावं लागेल KVPC कांदळी. आणि याआधी संदीपजी आपण उल्लेख केलात की KVPC कांदळी या क्रीडांगणातून कधीच खाली हाताने माघारी परतलेली नाही, हा देखील इतिहास आहे. परंतु जयेश जाधवला देखील नियतीच्या विरोधात संघर्ष करावा लागणार आहे, कारण मोंडुळकर ज्या पद्धतीनं संघर्ष करतायत ते देखील विजयाकरता तरसलेत. आणि इथून मात्र पहा प्रवास सुरू आहे. फटका चांगला, इनसाइड आउट, चेंडू हवेत, कॅच ड्रॉप्ड. आणि कदाचित नियतीनं इथे कौल दिलाय तो हियांश 11 मोंडूळ या संघाला धावसंख्या कनेक्ट होईल, पहिली सिंगल. आणि ही एक आकडा संदीपजी जेव्हा जेव्हा येतो ना, आठवण होते 1 मे 1960ची, ज्यावेळी खरं तर भीती होती मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याची. अगदी त्यानंतर तिथे संघर्ष झाला. 107 हुतात्म्यांनी महाराष्ट्राच्या तिथे रक्त सांडलं. आणि मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, अगदी केंद्र सरकारला देखील झुकावं लागलं, कारण कडवट मराठी बाण्याचा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मात्र त्या संघर्ष युद्धात उभे होते. इट्स अवे फ्रॉम द बॅट्समन बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला बॉलला. आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांच्या लढतीमध्ये इथे मात्र पहिलं षटक मयूर पष्टे जो गोलंदाजी करतोय, कांदळी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. राऊंड विकेट, प्रॉपर गोलंदाजी. पिचिंग लाईन ऑफ ॲक्शन जर आपण पाहिली इथे नियंत्रण आहे, गोलंदाजीमध्ये कंट्रोल आहे. आणि ते काम जरूर इथे कौतुक करावं लागेल मयूर पष्टेचं. 4 बॉलचं सत्र संपलंय. आणि क्रिकेटमध्ये कदाचित संघर्षाच्या परिसीमा तुम्हाला गाठाव्याच लागतात. म्हणूनच आपण म्हणतो ना की आयुष्यात आहे ना, आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की किती मोठ्या अडचणी तुमच्या समोर आहेत, परंतु त्या अडचणींना मात्र जरूर सांगा की आयुष्यातली ध्येयवेळी तुमची स्वप्न किती मोठी आहेत. इथे फटका फसला, चेंडू हवेत ट्रॅक करतोय खेळाडू उलटा धावून. आणि पहा पाठलाग करणं झालंय अवघड. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मिळतोय बेनिफिट. आणि हा शॉट झालाय सुपर हिट. इथे मात्र 4 धावा, चौकार. तुषार भोईरनं इथे पहिला वार केलाय कांदळीच्या गोलंदाजावर. 5व्या बॉलवर आलाय चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल 5 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 5 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून मात्र शेष आहे. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. फटका पहा स्टिअर केलाय, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं जे डावखुऱ्या हाताचं फलंदाजाचं क्षेत्र आहे त्या झोनमध्ये. अत्यंत शिताफीनं इथे 2 धावा केल्यात कंप्लीट. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर फ्लाइज टू 7 रन. 7 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. संदीपजी खरं तर 2003 पर्यंत
भारतीय संघ संघर्ष करत होता आणि भारतीय संघ डेफिनेटली अगदी सेमीफायनलपर्यंत पोचायचा, परंतु फायनलमध्ये अपयश यायचं. अनेक खेळाडू तिथे लढायचे, परंतु शेवटच्या टप्प्यात एक्सटेंट ऑफ क्वालिटीचा प्रश्न यायचा, ज्यावेळी कॅरेबियन मुलकातील खेळाडूंच्या विरोधात आपल्याला थोडंसं नमावं लागायचं आणि मग भारताला गोड स्वप्न पडलं. 7 जुलै 1981ला पानसिंग धोनी यांच्या पोटी ज्या महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म झाला आणि मग खरं तर 2006ला त्यांनी तो स्क्वॉड बनवला. 2007चा पहिला T20 विश्वचषक जिंकत असताना मी बऱ्याचदा म्हणतो की हजारो तलवारींचं युद्ध बुद्धी नावाच्या एका विचारावर तुम्ही जिंकू शकता आणि ते डोकं लावण्याचं काम धोनीनं केलं. एक चांगला संघ बनवला. 2011ला आपण विश्वचषक देखील जिंकलो. तदनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी अशा अनेक स्पर्धा खरं तर बुद्धीच्या बळावर जिंकल्या गेल्या. हेच क्रिकेटमध्ये कदाचित ते बेसिक्स तुम्हाला कळाले पाहिजेत. खरं तर डोकं लावता आलं पाहिजे. इथे मात्र गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल आहे आणि त्यावर तुम्ही स्विच इट खेळताय म्हणजे कदाचित इथे आपल्या कॅल्क्युलेशन्सला दाद द्यावी लागेल कॅल्क्युलेशनची. पहिलाच बॉल डॉट. काल खरं तर फार मोठा धडाका देखील काल अंडर-19चा धडाका आपण विजयी होताना पाहिलं. एक्स्ट्रा बॉल धावफलकावर कनेक्ट होती. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. कॅरेबियन मुलकातल्या खेळाडूंची स्लेजिंग किंवा त्यांची जी अरेरावी होती ती जास्त वाढली, ज्यावेळी त्याला कुठेतरी भेदण्याचं काम बंगालचा टायगर सौरभ गांगुलीने केलं. 8 आकडा आला म्हणून योगायोगाने आठवण झाली. हा फटका बॅटची कडा घेऊन चालला बॅक ऑफ दी लेग स्लीपला, बॅक ऑफ दी एंड. अगदी स्क्वेअर लेगच्या मागच्या बाजूनं चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथून एक सिंगल कनेक्ट झाली. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. दुसरं षटक मिस्टर प्रीतम भोईर जो गोलंदाजीच्या माकवर आहे. आदरणीय दमदार आमदार सन्माननीय श्री शांतारामजी मोरे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. संदीपजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे इतका ताफा काय माहीत आहे, कारण त्या माणसानं जमिनीवर पाय ठेवलेत आणि अगदी झोपडपट्टीत घुसून ग्राउंड लेवलला काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. किस्सा मी जरूर ऐकवेन तुम्हाला, जो खरं तर माझ्या बाबतीत घडला होता. व्यावसायिकतेचं अभियांत्रिकीचं म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना मी त्यावेळी क्लासला होतो दादरला आणि वांगणी ते बदलापूरच्या मध्ये पावसाळ्यात आमची ट्रेन अटकली. आता असं वाटलं सगळं काही संपलं आणि आमचा पण जीव जातोय की काय, परंतु त्यावेळी पायलट बोट जेट घेऊन स्वतः फायरमॅनला घेऊन स्वतः एकनाथजी शिंदे साहेब तिथे पोहोचले आणि आमची सुटका केली. मला सांगा, आता उद्या येणाऱ्या इलेक्शनला मला कितीही जरी पैसे दिले तरी वोट जिथं गरज ज्या माणसानं सारले त्या माणसालाच वोट जाणार आहे. आणि मग एकनाथजी शिंदे साहेबांचं हे जे कार्य आहे ते खरं तर फार मोठं आहे. इथून मात्र एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपला. प्रीतम भोईर सध्या गोलंदाजी करतोय. हॅट्रिक आमदार चषक 2026चं हे अत्यंत अभूतपूर्व आणि तितकंच दिमागदार क्रिकेटचं आयोजन स्वर्गीय सुभाष 11 क्रिकेट संघ खानिवली यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. सर्व या स्पर्धेचे जे शिलेदार आहेत आदरणीय जगदीशजी मडवी साहेब असतील, पंकजजी तुंगारे, दर्शनजी मारुख, आदरणीय रोशनजी काटसकर, राज काटसकर साहेब, कपिलजी शेलार असतील, आकाश मोरे, अविनाश दुमाडा, सगळ्यांची मेहनत आहे. ज्या मेहनतीनं इथे मात्र ही स्पर्धा फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला, त्यावर झडप घातली आणि कांदळी संघाला इथे मिळते सफलता. बॅट्समन आउट. इट्स OUT. फलंदाज बाद. थँक्यू. दर्जेदार झेल टिपलाय आणि आणखीन एका मोंडूळच्या फलंदाजाला इथून परतावं लागणार आहे. 10 या धावसंख्येवर धक्का क्रमांक दुसरा. 1.4 बॉलचा खेळ. आता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 4 चेंडूंचं सत्र इथे मात्र संपलंय. खरं तर आपण चर्चा करत होतो संदीपजी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांविषयी. अनेक किस्से आहेत, परंतु जेवढं काही पोचवता येईल तेवढं पोचवण्याचं काम आपण या चषकाच्या निमित्तानं करूयात. नवीन बॅटर मोहन या आधीच्या मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो मात्र इथे पोहोचलाय. इरसालवाडी नावाचं गाव ज्यावेळी तिथे दरड कोसळली आणि त्यावेळी खरं साहेब मुख्यमंत्री होते. सकाळी 6 वाजता 7 किलोमीटरचा डोंगर चढून पोहोचणारा पहिलं नेतृत्व महाराष्ट्राचं
आम्हाला कदाचित राजकारण कळत नसेल किंवा कोणत्याही पक्षाचं राजकारण काय ते देखील कळत नसेल, परंतु जनमानसासाठी लढण्याची भिस्त आणि वाघाचा काळीज ज्या माणसामध्ये, त्या माणसाचं नाव आहे आदरणीय एकनाथजी गंगूबाई संभाजी शिंदे साहेब. आणि खरं तर ठाणे महानगरपालिकेवरची निरंतर भगव्याची निष्ठा मात्र यावेळेस देखील कायम ठेवली आहे. इथे डॉट बॉल जरूर आला, 10 धावा धावफलकावर आहेत. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून मात्र शेष आहे. बॉल तयार, फटका चांगला आहे, ऑन साइडला बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि पाठवलाय चेंडू मिडविकेटच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, षटकार. या षटकाराच्या मदतीनं नवीन संजीवनी मिळण्याचं काम इथे मात्र झालंय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे याच षटकाराच्या मदतीनं 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर कार्ड, 16 धावाच्या धावफलकावर कनेक्ट झाल्यात. अजूनही 2 षटकं इथून बाकी आहेत. प्रीतम भोईरचा या पूर्ण षटकाचा अनालिसिस जर आपण पाहिलं, अत्यंत चांगली गोलंदाजी 5 बॉलपर्यंत केली आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम चेंडूंवर फलंदाज मोहननं चढवलेलं अतिक्रमण. खरं तर मोहनमध्ये क्षमता आहे. या आधीच्या मॅचचा सुपर हिरो तोच फलंदाज ठरलाय आणि आज डाव्या हाताच्या खेळाडूंना हे मैदान पूरक आहे, कारण तिथे एक स्लँटिंग स्लोप तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या स्लोपचा फायदा आणि वाऱ्याची दिशा देखील डाव्या हाताच्या फलंदाजांकरता पूरक आहे. चला, कांदळी संघ जास्त वेळ घेऊ नका, थोडं स्पीडअप कराल, वेगानं खेळी करायची आहे याची देखील नोंद घ्या. 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे तुम्हालाच उत्तरार्धामध्ये फलंदाजी करायची आहे. गोलंदाज तयार, राऊंड डी विकेट आलाय. आखू टप्प्याचा बॉल, फलंदाज डावकुऱ्या हाताचा तुषार बनलाय हुशार, चेंडूला पाठवलाय सरळ स्टँडच्या बाहेर. बॉल चाललाय 6 धावांसाठी, षटकार. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. पारसचं स्वागत या षटकारानं केलं. आल्या आल्या घणाघाती प्रहार चढवलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार, आणखीन एक चांगला स्ट्रोक, अक्षरशः खोदून काढलाय बॉल. डीप यॉर्कर फेकला होता आणि त्या विरोधात इथून एक सिंगल कनेक्ट झाली. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आकडा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलावं किंवा काय चर्चा करावी, म्हणजे रणतुंगाचा किस्सा खरं तर राजेंद्र पाटील साहेबांनी ऐकवला होता की जोपर्यंत बाळासाहेब तुझ्याशी चर्चा करतायत तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामना वानखेडेवर सुरूच होणार नाही. श्रीलंकन खेळाडू त्याला बाळासाहेबांनी इन्व्हाइट केलं होतं चर्चा करण्याकरता आणि अनेक किस्से आहेत. एका इशारावर मुंबई थांबवण्याची ताकद ज्या माणसामध्ये होती. आणि इथे मात्र वळूयात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, फटका फसलाय, चेंडू हवेत. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. बॅट्समन आउट. इट्स OUT. महत्वाचा शिलेदार मिस्टर मोहन. इथे मात्र केलंय मोहनच्या खेळीवरती पलटवार. बॅट्समन आउट. नंतर ओम साई वाफे आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली ए आणि तदनंतर सुभाष 11 खानिवली आणि त्या विपक्षामध्ये एकविरा पच्छापूर. तर या सगळ्या संघांचं पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की दिलेल्या वेळेत
लॉटच्या वेळेनुसार आपण इथे यायचं. उद्या खरं तर दर्शन मारूफ आणि रोशन काटसकर हे इनॅक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 3. 24 धावा ज्या धावफलकावर आहेत. बॉल तयार. प्रॉपर स्ट्रोक, टिपिकल कॉपी बुक स्टाईल. फटका दर्जेदार होता. क्षेत्ररक्षण देखील तितकंच तरबेज. धावा वाचवल्या अक्षरशः. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 4 आणि 25 धावा ज्या धावफलकावर कनेक्ट झाल्यात. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र आकाश मोरे जो आमच्या साथीनं एक चांगली भूमिका गुणलेखकाची जो निभावत आहेत आणि अत्यंत भव्य दिव्य अशी ही क्रीडा स्पर्धा. इथे गोलंदाज तयार. या षटकातला उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉल तयार. प्रॉपर गोलंदाजी. अत्यंत काटकतेनं ही गोलंदाजी इथे केली गेली आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे होतीये. नामांकित पंच या स्पर्धेकरता आहेत त्यामुळे अपील केल्यानंतरचा तुमच्या आत्मविश्वासातली उणीवच बरंच काही सांगून जाते. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. पकडो कॅच और जीतो मॅच. बॅट्समॅन आउट. मोंडूल संघ मात्र इथून बॅकफुटवर. बॅट्समन फलंदाज मिस्टर तुषार भोईरच्या पारीचा अंत. एक 6 बॉलचं षटक जे इथून मात्र शिल्लक. जयेश जाधव अजूनपर्यंत विकेटवर इतका लेट का आला कदाचित हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. मनामध्ये स्ट्रॅटेजी असावी मोंडूळ संघाच्या की डावखुऱ्याच्या फलंदाजांना जास्तीत जास्त संधी द्यावी म्हणून टॉप ऑर्डरमध्ये सगळे लेफ्टी बॅट्समन इथून तैनात केले गेले. परंतु जयेश जाधवचं उशिरा या क्रीडांगणावरती येणं कदाचित मोंडूळ संघाला बॅकफुटवर ढकलणारा असेल. कारण ज्याच्यात लढायची क्षमता असते तो कधी परिस्थिती पाहत नाही. मग अगदी एन्व्हायरमेंटल कंडिशन देखील पर्यावरणाच्या परिस्थिती देखील तुमच्या विरोधात असतील तरी देखील इथे तुम्हाला लढावं लागेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. बॉलिंग मार्कवर दिशान. फुलटॉस होता. पाठवलाय लॉंग ऑन मध्ये. जेल देऊन परतावं लागणार आहे जयेश जाधव. इथे मात्र परतीचा प्रवास सुरू झालाय. कॅप्टन सेनापती मिस्टर जयेश जाधव हॅज टू डिपार्ट. सुपर बॉलिंग. परंतु इथे ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे त्यामुळे पंच निर्देशित करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. अतिरिक्त धावसंख्या इथे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बुडत्याला काठीचा आधार तसा हा प्रकार आहे. इथे एक सिंगल कनेक्ट होईल. संघाची टोटल पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉल तयार. इथे पहा आप बैल मुझे मार अशी अवस्था निर्माण केली केव्हीपीसी कांदळी संघ आणि या ठिकाणी शुभागमन होतंय.
मान्यवर पाहुणे आदरणीय पंडितजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. अगदी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष तथा मजूर फेडरेशनचे देखील आणि त्यांच्या समवेत स्वामीजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून सहर्ष स्वागत सन्माननीय आदरणीय पंडितजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तथा हातमाग महामंडळ अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत स्वरूपानंद स्वामीजी देखील या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेला आणि नवतरुणांना प्रेरणा देण्याकरता इथे उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. मोठी लढत सुरू आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. डायरेक्ट हिट आणि तिथून परतावं लागतंय. बॅट्समन आउट. महत्त्वाच्या क्षणी टाकलेली नांगी. सन्माननीय निलेशजी गोडविंदे ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. डोहोळे गावचे उद्योगपती 25-25 सरकार ग्रुप आदरणीय निलेशजी गोडविंदे साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा मंचावर उपस्थित स्वरूपानंद स्वामीजी असतील, सन्माननीय पंडितजी पाटील साहेब असतील, आदरणीय निलेशजी गोडविंदे साहेब असतील, या सर्वांचंच हॅट्रिक आमदार चषक 2026 मध्ये अगदी सुभाष 11 क्रिकेट संघ खानिवली यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. सुरू असलेली लढत मोंडूळ आणि त्या विपक्षामध्ये कांदळी संघ. टॉस जिंकलाय कांदळी संघानं आणि निर्णय स्वीकारलाय तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्ट केलाय, बॉल चाललाय लॉंग लेगला आणि त्या बॉलवर अक्षरशः झडप टाकली, छलांग देखील लगावली आहे. धावा रोखल्यात अक्षरशः. जीवाच्या आकांतानं प्रयत्न देखील झाले त्या क्षेत्रात. आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना संदीपजी की आयुष्यात तुमच्या प्रयत्नांची उंची इतकी ठेवा ना की नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकावं लागलं पाहिजे. ते काम तिथे त्या क्षेत्ररक्षकाने केलंय. भगवद्गीतेतला पहिला श्लोकच आहे स्वामीजी की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, भगवान श्रीकृष्ण तुम्हाला फळ देण्याचं काम मात्र निरंतर करतील. फळाची अपेक्षा न ठेवता आपण काम केलं पाहिजे आणि तेच कदाचित इथे त्या खेळाडूनं देखील केलं. क्रीडांगणाच्या आतमध्ये झटापट घडली आहे. 4 चेंडूंचं सत्र देखील संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट. 6 महत्वपूर्ण गडी इथून परतलेत. भगवा मात्र मानानं फडकतोय. स्वराज्याचे शिलेदार धर्मरक्षक धर्मवीर संभाजी राजांची अत्यंत आवडती गोष्ट म्हणजे हाच स्वराज्याचा भगवा, हा महाराणा प्रतापांचा भगवा, छत्रपती शिवरायांचा भगवा, हा सनातनाचा हाच भगवा. इथे मात्र लढतायत क्रीडांगणाच्या आतमध्ये 2 धुरंधर. चांगली गोलंदाजी, मेरिटनुसार गोलंदाजी करतोय आणि आणखीन एका निर्धाव चेंडूचा खेळ इथून मात्र समाप्त. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. इट्स अ लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रातील हा अंतिम शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. या षटकातील दिशांत शेवटचा चेंडू हाताळण्याकरता ओव्हर दी स्टंप्स आलेत. फटका पहा, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. त्या बॉलवर कॅच ड्रॉप्ड. हातातनं झेल केली आहे धरणी मातेला दान आणि तदनंतर धावा घेण्याचं जे धाडस दाखवलं. इथून धावा कनेक्ट होतील त्या फक्त आणि फक्त 2. दोन्ही टीम नोंद घ्या. 37 ही धावसंख्या धावफलकावर आहे. विजयाकरता 38 धावसंख्येचं लक्ष प्रतिस्पर्धी KVPC कांदळी संघ. इथून हा सामना जिंकायचा आहे तर 38 धावा तुम्हाला कराव्या लागतील आणि ज्यावेळी 38 धावसंख्येचा पाठलाग सुरू होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमच्यासोबत सँडी जोडले जातील. तत्पूर्वी आपण वळूयात सत्कार समारंभाकडे. खऱ्या अर्थानं या क्रीडा मंचकावर उपस्थित अगदी सन्माननीय आदरणीय, मी बराचदा म्हणतो की जिथं प्रश्न कोणताही असू द्या त्याला सोडवण्याची ताकद ज्या माणसामध्ये आहे. आणि मी बराचदा म्हणतो की जसं गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब एखाद्या श्रीमंताच्या घरात जाण्याऐवजी गरिबाच्या झोपडीपर्यंत पोचून त्याचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यायचे, अगदी त्याच समाजसेवेचा वारसा ज्यांनी जपलाय त्या आदरणीय शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील साहेब, त्यांचे बंधुराज
आदरणीय सन्माननीय पंडितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तथा महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे देखील अध्यक्ष सन्माननीय आदरणीय उद्योगपती महोदय पंडितजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार या क्रीडा मंचावर करण्याची विनंती आपण करूयात. अजयजी मोरे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय पंडितजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य क्रीडा मंचावरून करायचा आहे. सन्माननीय आदरणीय पंडितजी पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं अजयजी मोरे जे सन्मानित करतायत, मानाचं महाराष्ट्राचं वस्त्र, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविरत आठवण देणारं सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय पंडितजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. तदनंतर सन्माननीय स्वरूपानंद स्वामीजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय अजयजी मोरे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय स्वामीजींचा सत्कार आणि सन्मान इथे करायचा आहे. सन्माननीय आदरणीय स्वामीजींचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं हॅट्रिक आमदार चषक, महाराष्ट्राचा भगवा ज्यावेळी पाठीवर पडतो, एक वेगळी प्रेरणा देणारं हे सर्व काही इथून मात्र एक विशेष सन्मान केला जातोय सन्माननीय श्री स्वरूपानंद स्वामीजी. तदनंतर डोहोळे गावचे उद्योगपती तथा युवा नेतृत्व, युवा उद्योगपती आदरणीय सन्माननीय निलेशजी गोडविंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय अजयदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय निलेशजी गोडविंदे साहेबांचा सन्मान आणि सत्कार 25-25 ग्रुप आदरणीय सन्माननीय निलेशजी गोडविंदे साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. धन्यवाद सर्व मान्यवर, आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार. तर सन्माननीय आदरणीय पंडितजी पाटील साहेब, तदनंतर सन्माननीय स्वरूपानंद स्वामीजी, सन्माननीय निलेशदादा गोडविंदे या सर्वच मान्यवरांनी या व्यासपीठाला एक वेगळी शोभा आणली आहे. आणि कदाचित आता मी तुर्तास थांबतो आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय याच मातीतला नव्या दमाचा नवा आवाज, जो तुमच्यासोबत याच 37 धावांचा ज्यावेळी 38 धावांचा ज्यावेळी पाठलाग सुरू होईल त्यावेळी कांदळी संघाच्या या उत्तरार्धाच्या सेशनमध्ये तुमच्यासोबत ते जॉईन होतील. रोहितजी गोरले भोकरीचं व्यक्तिमत्व. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. चला तर पुन्हा एकदा नमस्कार, वेलकम. आपण बोलूयात सामन्याकडे. एका चषकाकरता तब्बल सामना आपण पाहतोय KVPC कानली विपक्ष यांची 11 मोहंडुल. हा सामना नक्कीच रंगणार आहे. एका चषकाकरता सामना आहे हा. थँक्यू. इथे एक सन्मान बाकी राहिला आहे, तो देखील होणं रोहित फार महत्त्वाचं आहे. कारण मी आजच दाखला दिला की खरं तर महाराष्ट्र पोलिसांकडे आपण समोर पाहताना वेगळं पाहतो आणि मागे काहीतरी वेगळी चर्चा होते. तर त्यांचा सन्मान इथे अगदी 2 दिवसापूर्वीच पाटील साहेब, जो मुंबई पुणे महामार्गावर एक टँकर पलटला आणि 36 तास लोक अटकले तिथे. तर पोलिसांनी त्यांच्या स्वतःच्या स्वखर्चाने पैसे काढून त्या प्रत्येक प्रवाशाकरता पाण्याची सोय, व्यवस्थापनाची, नाश्त्याची सोय, तिथं त्यांच्या ज्या पण काही सोयी पोचवण्याचं काम, जे धाडस, अनेक डोंगर चढले पोलीस तेव्हा, अनेक टेकड्यांवरून ते मेहनत त्यांची पाहिली. आपण सोशल मीडियावरून अनेक व्हिडिओ पाहिल्या. त्या पोलीस मित्रांचा सन्मान होणं इथं गरजेचं आहे. आदरणीय राठोड साहेबांचा इथे सन्मान करण्याची विनंती आपण आकाशदादांना करूयात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. महाराष्ट्र पोलिसांची ताकद काय, तर ज्यावेळी हातात काठी असते ना, त्यावेळी अजमल कसाब AK-47 जरी असल्या तरी तुकाराम ओंबळे सरांनी त्यांना जिवंत पकडलं. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. तुकारामजी ओंबळे सर म्हणजे जावळीचा वाघ म्हणून ज्या माणसाकडे पाहिलं जातं, कसाबच्या हातात 2 AK-47 होत्या आणि तुकाराम ओंबळे सरांच्या हातात एक काठी होती.
आणि त्यावेळी स्वतःच्या छातीची चाळण जोपर्यंत झाली तोपर्यंत त्याने जिवंत अजमल कसाबला पकडलं. ही खरं तर महाराष्ट्र पोलिसांची ताकद आहे. आदरणीय हेमंत करकरे सर असतील, अशोकजी कामटे असतील आणि एन्काउंटर स्पेशालिटी विजय साळसकर साहेब असतील, त्यांना मानाची सलामी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण आदरांजली इथून अर्पण करूयात आणि वळूयात मॅचच्या दिशेनं, जिथे रोहित तुमच्यासोबत सज्ज आहे. थँक्यू. नवीन फलंदाज आले पारस. पारस यांनी आल्या आल्या अगदी आपण पाहतोय स्विच हिटचा फटका आपल्या पेटाऱ्यातून बाहेर काढला आणि चेंडू सरळ फेकून दिलाय डीप मध्ये. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय हा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. अगदी संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. पुढील चेंडू या वेळेस अप्रतिम फटका. या आधी आपण पाहिला तर स्विच हिट केला होता आणि हा नजाकत बरा फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट कॅप देखील पाहिला इनफिल्डच्या वरनं, अगदी डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू खेळून काढला आणि डीप मध्ये 4 धावांसाठी हा देखील येतो पारस याच्या बॅटमधनं चौकार. चफल झाले आणि उडवलाय हा देखील फटका. खूप साऱ्या धावा देऊन जाईल का, मात्र आपण पाहतोय थोड्याशा तांत्रिक अडचणीच्या मैदानामध्ये आहेत. जो विजेचा खांब आहे त्यावर चेंडू जाऊन आदळलाय. इथे आपण म्हणू शकता की थोडं कुठेतरी पाहिलं ना तर तो खांब जर नसता तर इथे नक्कीच मला तरी वाटते 6 धावा असू शकल्या असत्या, कारण अगदी टोला जाऊन चेंडू लागला होता. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा पडून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर. 14 या अंकावर धावा आहेत. या फटक्यामध्ये आपण पाहिलं ना शफल झाले होते. अगदी आपण पाहिलं तर थोडेसे घुटणे देखील वाकवले होते आणि त्यानंतरचा हा फटका एक्झिक्यूट केला होता. शॉर्टपिच चेंडू होता, त्यावर हा फटका तर अप्रतिम होता, मात्र निराश नक्कीच असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपील होती, मात्र अगदी आपण पाहिलं असेल ना ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर आणि हा नक्कीच दिशाहीन चेंडू अभ्यंतर धाव पाहायला मिळते. थर्ड अंपायर नाही आहे, विनंती असेल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. अगदी आपण पाहिलं ना तर पहिल्या सामन्यापासून, पहिल्या मॅच पासून, पहिल्या दिवसापासून हे पंच अगदी तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारची त्यांचा निर्णय देण्यामध्ये हलगर्जीपणा नसतो आणि अगदी आम्ही देखील पिचच्या समोर आहोत, त्यामुळे आम्ही देखील सांगू शकतोय की हा नक्कीच डेफिनेटली व्हाईट चेंडू होता. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. स्विच हिटचा फटका केलायचा होता, मात्र त्या अनुषंगाने चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट चेंडू आलाय. या वेळेस पुन्हा स्विच हिट केला. आता मात्र आपल्या समोर खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. केव्हीपीसी कांदली संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की बाहेर निघू नका, खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचंय. ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत तिथेच तुम्हाला बसायचं आहे. बाहेर निघलात तर पॅनलाइज केले जाईल. आपल्या स्पर्धेचे नियम आहेत, विनंती असेल. षटक समाप्तीचा देखील इशारा आलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो 21 या अंकावर. या फलंदाजाने नक्कीच मन जिंकल्यात, प्रेक्षकांची मन जिंकल्यात या फलंदाजाने. अगदी आपण पाहिलं आल्या आल्या देखील स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 21 धावा, 21 अर्थातच 21 धावा. आणि प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. जर सीमारेषा पार तुम्ही जर झेल स्वीकारताय तर अजय दादा मोरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र पडद्याच्या मागे जेल पकडावी लागेल. आता इथून गोलंदाज आपण पाहतोय जयेश आपण पाहिलं असेल ना 3 नंबरचे षटक हाताळत होते. आता मात्र महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि त्या मॅचमध्ये आपण पाहतोय जयेश याला इथून आमंत्रित केलंय. अगदी त्याने मागच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती,
त्यामध्ये त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्या होत्या. तोच जयेश आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. इथून आता संघ थोडंसं संकटात आहे आणि इथून तशा प्रकारची कामगिरी देखील बजावावी लागेल जयेश याला. आतापर्यंत त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळल्या त्याच प्रकारची गोलंदाजी देखील इथून करावी लागेल. कारण आपण पाहिलं तर संघ थोडासा बॅकफुटला आहे. फ्रंटफुटला आणण्याकरिता इथून विकेट येणं खूप गरजेचं असेल. जयेश सुरुवात करेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निशांत टू जयेश. पहिला चेंडू वर फुल टॉस. अगदी आपण पाहतोय ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक केली जाईल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले होते या चेंडू करीता. आणि आपण पाहतोय एकच धाव. स्ट्राईक रोटेट गेले. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं पारस याला आणलं गेलंय. कारण पारस याच्या बॅटमधनं आपण पाहिलं असेल ना खूप सारी चांगली फलंदाजी आणि त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 मोठे फटके आलेत. त्यामध्ये 2 6 आलेत आणि 1 चौकार देखील आला होता. तोच पारस स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 22 अर्थातच 22 धावा. जयेश इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. लोवर फुल टॉस. अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी थोडीशी चुकी घडली आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा आल्यात. तुम्ही अगदी पाहिलं ना ते तर छोटीशी संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं दोन्ही फलंदाज करत असताना आणि निशांतला देखील ठाऊक आहे की आता आपण पाहिलं तर पारस याच्या बॅटमधनं चांगल्या धावा येत आहेत तर त्याला स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. इथे उडवला ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर. मिडल ऑफ द बॅट चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय पारस याच्या बॅटमधनं. षटकार. होती त्यानंतर आपण पाहतोय 6 धावा आल्यात. यावेळेस स्विच हिट करायचं होतं. हा चेंडू अप्रतिम राहिलाय. स्विच हिट करायचं होतं. आता आपण पाहिलं असेल ना स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे 30 अर्थातच 30 रन ऑन स्कोरबोर्ड. इथून विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता असेल. 8 धावांची आवश्यकता आहे. याआधी आपण पाहिलं असेल ना एक सामना रंगला होता मोरनी आणि दुधनी असा सामना ज्यावेळेस रंगला होता त्यावेळेस आपण पाहिलं असेल 20 धावांची आवश्यकता होती. 3 षटकामध्ये तिथे गोलंदाजी दुधनी संघाच्या गोलंदाजांनी अप्रतिम केली होती. मात्र इथून त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि इथे आपण पाहतोय थ्रो तर परफेक्ट होता. त्यानंतर आपण पाहतोय चुकी घडली. थांबवलं होतं फलंदाजाने आणि डायरेक्ट हिट जयेशने चुकी केली. आता इथे होत्याचं नव्हतं झालंय. जिथे 2 धावा आल्या होत्या तिथे तिसरी धाव नव्हती मात्र तिसरी धाव घेण्याची संधी देखील निर्माण करून दिली आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा आहेत. इथून आता आपण पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये सामना संपेल का हे देखील आपण पाहणार आहोत. 5 धावांची आवश्यकता विजयाकरिता. 13 चेंडू आणि 5 धावा. स्विच हिट करायचा होता. जेलची संधी निर्माण झाली आहे. नितेश आहेत चेंडू खाली. शॉट थर्ड मॅनला जेल स्वीकारली जाईल. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. निशांत बॅक टू द डगआउट. बारा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल आता विजयाकरिता. 12 चेंडू 5 धावा. आणि नक्कीच आमचे साथी समालोचक आहेत तर संदीप पाटील सर ते आम्हाला दर्शवतायत आम्हाला सांगतायत की केव्हीपीसी कांदली संघाकरिता हा ग्राउंड खूप लक्की आहे. जसं आपण पाहिलं असेल श्रावण स्मृती चषकामध्ये तिथे बादाने संघाने मजल मारली होती. त्यांनी देखील सांगितलं होतं की आमच्यासाठी श्रावण स्मृती जो क्रीडांगण आहे तो लक्की आहे. त्यांनी देखील सतत 4 वर्ष ते तिथे ट्रॉफी मारतायत आणि त्याचप्रमाणे केव्हीपीसी कांदली संघाकरिता हा वडवलीचा मैदान हे क्रीडांगण त्यांच्यासाठी देखील लक्की आहे आणि तेच पाहायला मिळत आहे. इथून नक्कीच विजय साकारला जाईल कारण 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहिलं ना तर फलंदाजी करत असताना थोड्याशा कुठेतरी चुका झाल्या. या संघाचं देखील कौतुक करेन हियांश 11 मोंडूल संघाचं कारण आपण पाहिलं असेल या हंगामामध्ये खूप सारं स्ट्रगल राहिलं होतं त्यांचं. इथे आपण पाहतोय शेवटच्या मॅच पर्यंत आलेत.
या स्पर्धेमध्ये काही करू शकले नाही आहेत, मात्र डेफिनेटली नेक्स्ट स्पर्धेमध्ये ते याच्यापेक्षा चांगलं खेळ करतील, यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू अगदी पाहतोय आपण फलंदाजापासून दूर ठेवला होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धावाला आहे. पुन्हा एकदा नयन, यावेळेस पुन्हा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्क नाही पाहायला मिळत. ज्या वेळेस आपण पाहिलं असेल ना, अशा प्रकारचे चेंडू येतात त्यावेळेस जागेवरून खेळणं खूप कठीण असतं, फुटवर्क असणं गरजेचं असतं. तेच फुटवर्क पाहायला मिळत नाही. या बॅक टू बॅक दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. मला तरी वाटतं मोठ्या फटका खेळूनच सामना संपवायची या ठिकाणी प्रयत्न होते, मात्र यावेळेस हलक्या हाताने छोट्या ब्लॅक लिपने खेळून काढल्या. ऑन साईडला टर्न केला, एक धाव पळून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. पाहिलं फलंदाजाने त्या ठिकाणी, कारण याआधी दोन चेंडूवर मोठ्या फटक्याने सामना फिनिश करायचे प्रयत्न होते, मात्र या चेंडूवर हलक्या हाताने फ्लिक केलं. 2 धावा आल्या. धावसंख्या आपण पाहिल्या असेल 35 आहेत. इथून 3 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 3 धावा. 9 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. नयन, वेळेस वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. अगदी आपण पाहिलं असेल या प्रकारची गोलंदाजी आधी व्हायला हवी होती संदीप सर. जर या प्रकारची गोलंदाजी झाली असती तर कुठेतरी या सामन्यामध्ये मोंडूल संघाचं देखील वर्चस्व राहिलं असतं. तर आपण पाहिलं असेल थोडीशी खराब गोलंदाजी, खास करून आपण पाहिलं असेल ना, पहिलं षटक ते खूप महत्त्वाचं होतं फलंदाजी करत असणारा KVPC कांदळी संघाकरिता, आणि त्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण धावा देखील आल्या. तब्बल 21 धावा आल्या. विकेट गेलेला असताना सुद्धा हा चेंडू अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू होता. अपील केली आणि यस, चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतात वीरू. अजूनही आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे 36 धावा आहेत. विजयाकरिता 2 पावलं दूर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचं 1 चेंडू शेष असेल. जर हा चेंडू देखील निर्धाव आला ना, तर पुढच्या ओव्हरमध्ये जर ती गोलंदाजामध्ये क्षमता असेल सर, तर त्या धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. असं भरपूर सामन्यामध्ये पाहिलं देखील असेल आपण. 1 ओव्हरमध्ये 1 धाव देखील होत नसते. हा क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. ज्याचा उल्लेख मी केला होता त्याच प्रकारचा चेंडू आला. अगदी आपण पाहिलं असेल ना, तेच तर्रार चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू, एज लागली आणि विकेट आली. इथून सामना नक्कीच रंगणार आहे. आता आपण पाहणार आहोत 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. जर गोलंदाजामध्ये ती ताकद असेल, ती शैली असेल, त्या प्रकारचे चेंडू जर हाताळू शकतायत, तर तिथून आपण नक्कीच पाहू शकणार आहोत. कमबॅक केलं जाईल. त्या ठिकाणी त्या मुलाने जो झेंडा खाली टाकलाय ना, विनंती आहे, भगवा आहे तो, कृपया करून तिथून उचलायचं आहे. कोणत्याही प्रकारचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यायची. आर्यन शेलार, आपल्या हातात जो झेंडा होता तो उचलून इकडे घेऊन ये. मला इकडे घेऊन ये, खाली नको टाकू. साई गायकर, आपण जायचंय. तो झेंडा तिथे फेकून दिला त्या मुलाने हातातून, तो उचलून घेऊन यायचंय. सहा चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना खूप सारी चर्चा झाली, आणि चर्चेनंतर आपण पाहतोय गोलंदाज राहुल आलेत. अनिकेत दुमाडे, विनंती आहे तो झेंडा तिथून घेऊन या. तो तिथे फेकलाय तुमच्या लेफ्ट साईडला. तुमच्या लेफ्ट साईडला इकडे अजय दादांचा बॅनर आहे ना, त्याच्या थोडं पुढे कुणाचं बॅनर आहे इथून व्यवस्थित दिसत नाहीये. जगन पाटील साहेबांचं बॅनर आहे, त्याच्या पाठीमागे तिथे फेकलाय झेंडा. तो झेंडा घेऊन या. आणि पूर्ण ऑर्गनायझिंग टीमला विनंती आहे, पूर्ण ग्राउंडचं तुम्ही एकदा फेरी मारा. जिथे झेंडा पडला असेल तो उचलून घेऊन या, कारण भगवा आहे. या भगव्यासाठी खूप सारे आपण पाहिले असेल 88 केलेत. एकदा वालिया
इथून आता एक धावेची आवश्यकता असेल. राहुल गोलंदाजीवर पाहतोय आपण. नवीन फलंदाज मयूर पाहायला मिळाले. एक धावेची आवश्यकता. 5 चेंडू 1 धावा. या चेंडूवर सामना फिनिश होईल का हे देखील आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांचा खेळ काय अप्रतिम खेळ राहिलाय. इथून मात्र कोणीही संघ जिंकू द्यात, मात्र क्रिकेटचा विजय होणार आहे, स्पर्धेचा विजय होणार आहे. यावेळेस सालक्या हाताने फ्लिक केलाय आणि सामना विजयी ठरल्यात. तिसऱ्या दिवसातील क्वालिफायर सामन्यामध्ये बाजी मारली आहे केव्हीपीसी कांदली संघाने. कॉंग्रॅच्युलेशन केव्हीपीसी कांदली संघ. आणि हार्ड लक आणि कौतुक नक्कीच करेन. यंश 11 मोहंडुल, तुमचं जे स्ट्रगल राहिलं होतं ते तुम्ही नक्कीच कुठेतरी थोडेसे बॅकफुटला होते, तिथून फ्रंट फुटला नक्कीच आलेत तुम्ही. आणि इथून तुम्ही आज इथे पराभूत झालात, मात्र पुढे जाऊन एक ना एक दिवस असं येणार की तुमच्या नावाचा, तुमच्या टीमचा डंका जरूर वाजणार. सामना विजयी झालेत केव्हीपीसी कांदली संघ. आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी असतील पारस, ज्याने 13 चेंडूमध्ये 33 धावा कुठून काढल्या. तो पारस ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी तुर्तास थांबतोय. आजच्या दिवसाची इथे सांगता होते. पुन्हा भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये देखील. सामने रंगताना पाहणार आहोत आणि मेगा फायनल दिवस उद्या रंगताना देखील आपण पाहणार आहोत. पारस ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. त्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील घेतले होते आणि 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी पारस. चला पारस, आपण यायचं आहे. पारस आपण या. मान्यवर तुमच्यासाठी थांबले. तुमचं जल्लोष नंतर करा दादांनो. जल्लोष होत राहणार, अंधार पडलेला नाहीये. चला तर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. चला तर पारसला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. मान्यवर आहेत आपल्यामध्ये. विपुलजी पाटील आहेत, त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहोत पारस याला. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. त्याच्यानंतर आपण देणार आहोत राहुलजी अंधाडे यांच्या हस्ते आपण देऊयात पेस्ट्री जी आहे ती आपण देणार आहोत. राहुलजी अंधाडे यांच्या हस्ते ही पेस्ट्री देणार आहोत. आणि आशिष याला विनंती करतोय की आपण जे स्वीट बॉक्स आहे ते आपल्या हस्ते आपण देऊयात पारस याला. आणि राज काटसकर याला विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण जे शीतपेय आहे हॅपी फिज ते द्यायचं आहे पारस याला. पारस अजून एक आहे हॅपी फिज जे आहे ते पारस याला आपण पारितोषिक देतोय. अप्रतिम खेळी साकारली, महत्त्वपूर्ण सामना होता, त्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळी साकारत असताना आपल्याला पारस पाहायला मिळाले. कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. पुन्हा एकदा उद्या याच जल्लोषाने याच थाटामाटात खेळण्याचे प्रयत्न करा. ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही जिंकण्याचा